ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अकोले नगरपंचायतच्या राजकारणामध्ये सध्या मोठी उलथापालथ झाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वादामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। भाजपची सत्ता असलेल्या नगरपंचायतीमध्ये पक्षामध्ये फूट पडल्यानं तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव मंजूर झाला आणि त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। भाजपमधील दुसऱ्या गटाच्या नेत्या सोनाली नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली 12 नगरसेवक एकत्र आल्यानं त्यांनी बाळासाहेब वडजे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणलाय। या घडामोडींनंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली। दोनही गटांनी आपापली ताकद पणाला लावली आहे। या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीमध्ये वडजे गटाकडून वैभवी धुमाळ यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे सोनाली नाईकवाडी यांनी देखील स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार केले। निवडणूक कार्यक्रमानुसार आज दुपारी 2 वाजेपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे। त्यानंतर उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे। 31 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल। मतदानानंतर मतमोजणी होऊन अकोले नगरपंचायतच्या नव्या नगराध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे। या निवडणुकीमध्ये भाजपमधील दोन्ही गटांमध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे। नगरसेवकांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागलंय। आगामी नगराध्यक्ष कोण होणार याबाबत मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। त्यामुळे आता अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मोठी रस्सीखेच आणि राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सचिन खरात, C24 तास, अकोले।